छत्रपती संभाजीनगरातून पळून आलेल्या एका नवविवाहितेला रात्रभरासाठी आसरा देणं किती भारी पडू शकतं याचा अंदाज कदाचित कोथरूडमधील त्या 3 तरुणींना नव्हता। रात्री अपरात्री पोलीस घरात शिरतात। कुठलंही वॉरंट नसताना बाथरूम किचनसह संपूर्ण घराची झडती घेतात। एवढं नव्हे तर अक्षरशः अंतर्वस्त्राचीही झडती घेतली जाते। बरं, एवढं करूनही काही सापडलं नाही म्हणून रोज किती पोरांसोबत झोपतात असले प्रश्न विचारत मुलींना काहीही कारण न देता थेट पोलीस ठाण्यात आणलं जातं। बरं, एवढं सगळं होऊनही गुन्हा काय विचारल्यावर मारहाण होते। कोथरूड पोलिसांची ही पोलिसिंग सध्या राज्यात चर्चेचा विषय ठरते। तसं पाहिलं तर मिसिंग प्रकरण होतं छत्रपती संभाजीनगरचं, परंतु कोथरूड पोलिसांनी कोणाच्या सांगण्यावरून हा नंगा नाच केला याचं उत्तर अजून सापडलं नाही। छत्रपती संभाजीनगरातून पळालेली महिला कोथरूडला का पोहोचते आणि तिला रात्रभराचा सहारा देत त्या 3 मुली मदत काय करतात, तिथून सुरू झालेला हा प्रवास अखेर कोथरूड पोलिसांवर गुन्हा दाखल होईपर्यंत कसा आला याचीच आपण माहिती या व्हिडिओतून घेणार आहोत। कोथरूड पोलीस ठाण्यात महिला पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी चौकशीच्या नावाखाली 3 तरुणींचा मानसिक शारीरिक छळ करत जातीवाचक शिवेगाळ केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला। छत्रपती संभाजीनगर येथून पतीच्या छळाला कंटाळून पुण्यात आलेल्या एका 23 वर्षीय महिलेला एक रात्र आश्रय दिल्याच्या कारणावरून या तरुणींना लक्ष्य करण्यात आलं। पीडित तरुणींच्या म्हणण्यानुसार महिलेचा निवृत्त पोलीस उपनिरीक्षक दर्जाचा अधिकारी असलेला सासरा राजकीय दबाव आणि पोलीस यंत्रणा वापरून थेट कोथरूडमध्ये पोहोचला आणि पोलीस अधिकाऱ्यांसोबत 3 तरुणींच्या खोलीवर छापा टाकण्यात आला। कोणतंही वॉरंट नसताना त्यांच्या खोलीत जबरदस्तीने घुसून मोबाईल तपासणी, कपड्यांची आणि अंतर्वस्त्राचीही झडती घेण्यात आली। त्यानंतर त्या तिघींना पोलीस ठाण्यामध्ये 5 तास जबरदस्तीने चौकशीसाठी बसवून ठेवण्यात आलं। या प्रकरणात छत्रपती संभाजीनगर येथील पोलीस उपनिरीक्षक अमोल कामटे, पोलीस शिपाई संजीवनी शिंदे आणि कोथरूड पोलीस ठाण्याच्या PSI प्रेमा पाटील यांनी अश्लील आणि जातीवाचक शेरेबाजी केल्याचा आरोप आहे। तुमच्या रूमवर किती मुले येतात? लेस्बियन आहात का? तुमचे कॅरेक्टर सर्टिफिकेट कोणीही देणार नाही असे अवमानकारक शब्द वापरल्याचा आरोप पीडित तरुणींनी केले। या धक्कादायक घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार, वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर तसेच सामाजिक कार्यकर्ते पोलीस आयुक्तालयात पोहोचले। त्यांनी या प्रकरणी पोलिसांवरच गुन्हा दाखल करण्याची मागणी केली, परंतु पोलीस प्रशासनाने अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यास नकार दिला। त्याबाबत लेखी उत्तरही पोलिसांकडून देण्यात आलं, परंतु मुलींनी वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्यासमोरच संबंधित लेखी कागद फाडून नेमका कोणता गुन्हा दाखल करता येणार नाही असं लिहून द्या अशी मागणी केली। दरम्यान या घटनेमुळे 3ही तरुणींना घरमालकांनी खोली रिकामी करण्यास सांगितलं। पीडित तरुणींनी या प्रकरणी न्यायालयात धाव घेण्याचा निर्णय घेतला। कोथरूडचं हे प्रकरण नेमकं काय आहे ते सुद्धा एक वेळा समजून घेऊया। सासरच्या छळामुळे छत्रपती संभाजीनगरमधील एक महिला पुण्यात आली होती। मैत्रिणीने तिला मदत केली। संबंधित महिला कोथरूडमधील 3 युवतींच्या सदनिकेत राहायला आली। त्यानंतर महिलेच्या सासरकडील नातेवाईकांनी बेपत्ता झाल्याबाबतची तक्रार छत्रपती संभाजीनगर पोलिसांकडे दिली। महिलेचा शोध घेण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमधील पोलिसांचे पथक पुण्यात दाखल झाले। तांत्रिक तपासात संबंधित महिला कोथरूड भागात वास्तव्यास असल्याची माहिती मिळाली। त्यानंतर पोलिसांचे पथक कोथरूडमधील सदनिकेत पोहोचले। तोपर्यंत संबंधित महिला दुसरीकडे गेली होती। पोलिसांनी संबंधित 3 युवतींकडे चौकशी करण्यास सुरुवात केली। तपासणीच्या नावाखाली पोलिसांनी कपाटातील कपडे, सामान अस्तव्यस्त केलं। जातीचा उल्लेख करून अपमान केल्याचं युवतींनी तक्रारीत म्हटलं। कोथरूड पोलीस ठाण्यातील PSI प्रेमा पाटील यांनी मुलींना जातीवाचक शिव्या दिल्या। छत्रपती संभाजीनगरचे PSI कामटे यांनीही मुलींशी असभ्य वर्तन केल्याचा आरोप आहे। एका मुलीने पोलिसांना उत्तर द्यायचा प्रयत्न केल्यावर PSI कामटे संतापले। त्यांनी संबंधित मुलीला लाठाबुक्क्यांनी मारहाण केली। तसेच कामटे यांनी मुलीला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप आहे। तुमच्या दोन्ही मैत्रिणींचे स्कार्फ सेम आहेत, मग तुम्ही लेस्बियन आहात का? तुम्ही दोघीही दिसताही तशाच आहेत, तुम्ही किती तोकडे कपडे घालता असे कामटे यांनी म्हटल्याचा आरोप आहे। वस्तुस्थिती पाहता पोलिसांनी जातीवाचक शिवीगाळ केली नसल्याने अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल होऊ शकत नाही असं पोलिसांचं म्हणणं होतं। दुसरीकडे राजकीय दृष्ट्याही हा मुद्दा तापला होता। आमदार रोहित पवार आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणी पोलिसांवर विविध प्रश्नांची सरबत्ती करत त्यांच्या कर्तव्य क्षमतेवरतीच प्रश्नचिन्ह निर्माण केलं। विशेषतः माजी पोलीस अधिकारी तथा पोलीस नसलेल्या व्यक्ती या तरुणींच्या घरी चौकशीसाठी गेल्या असा संतप्त सवाल यांनी या प्रकरणी उपस्थित केला। हे प्रकरण वरवर दिसतंय तेवढं सोपं नाहीये। पोलिसांनी कोणाच्या दबावातून पीडित मुलींशी असे वर्तन केले याचं उत्तर सापडणं महत्त्वाचं आहे।
दुसरीकडे संबंधित पळालेली महिला अद्याप सापडली नाहीये, त्यामुळे ती सापडल्यावरच पुढील तपासामध्ये गती येणार एवढे नक्की। पण पोलिसांनी हे सगळं जे केलेलं आहे त्यानंतर पोलिसांचा नंगा नाच दिसून आलेला आहे। खाकी असती कशासाठी? खाकी असती जनतेच्या संरक्षणासाठी, खाकी असते गुन्हेगारांवर वचक बसवण्यासाठी। पण जेव्हा याच खाकीचा वापर दुरुपयोग या खाकीचा होतो त्यावेळी प्रश्नचिन्ह हे त्या खाकीवर लागतं आणि खाकी सोबतच खाकी घातलेल्या व्यक्तींवरही लागतं। या केसमध्ये जर त्या 3 तरुणींनी सांगितले ते आरोप जर खरे असतील तर ते 3 पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या सेवेतून तर बडतर्फ केलंच पाहिजे, निलंबितही केलं पाहिजे आणि त्यांच्यावरती खटला सुद्धा चालवला पाहिजे अशी एक मागणी होऊ लागली। या सगळ्या प्रकरणाकडे तुम्ही कसं पाहता कमेंट सेक्शन मध्ये जरूर व्यक्त व्हा। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राइब करा। जय महाराष्ट्र।